नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. शिर्डीतील साईबाबांच्या जागतिक दर्जाच्या देवस्थानाच्या नगरीतून 3 किलो सोने चोरणाऱ्याला नगरच्या एलसीबी पथकाने बेड्या ठोकल्यात. फिर्यादी विजयसिंह वसनाजी खिशी, वय वर्ष 35, धंदा सोने व्यापारी, राहणार आवाल घुमटी, तालुका अमीरगड, जिल्हा बनासकांठा, गुजरात हे होलसेल सोने विक्रीचा व्यवसाय करत असून ते शिर्डी, श्रीरामपूर, कोल्हार, सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले होते. 13 मे 2025 रोजी फिर्यादी व त्यांचा ड्रायव्हर सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित, राहणार चौहटन, जिल्हा बारमेर, राजस्थान असं शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी असताना ड्रायव्हरने 3,26,00,000 किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून घेऊन गेला होता. याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच राकेश ओला, तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्याचा तपास करण्याबाबत सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापूसाहेब पोलाने, संतोष लोंढे, अरुण गांगुर्डे, किशोर शिरसाट, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमून चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं. तपास पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा पुणे, मुंबई येथे शोध घेतला. परंतु आरोपी हा त्याचे मूळ गावी इब्रेका ताला, तालुका चौहटन, जिल्हा बारमेर, राजस्थान येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने पथकाने राजस्थान येथे जाऊन सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित, राहणार चौहटन, जिल्हा बारमेर, राजस्थान फरार याचा शोध घेतला असता तो मिळून आलेला नाही. पथकाने आरोपीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचं गांभीर्य समजावून सांगून आरोपी व गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळवण्यास सांगितलं. 23 मे 2025 रोजी आरोपीचा भाऊ रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित, वय वर्ष 33, राहणार इब्रेका ताला, तालुका चौहटन, जिल्हा बारमेर, राजस्थान हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असल्याबाबत कळवलंय. पथकाने पंचासमक्ष त्यांच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याने 21 मे 2025 रोजी शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागिने बॅगमधून आणून घरी ठेवले व तो कोठेतरी निघून गेल्याची माहिती दिली. पंचासमक्ष रमेश कुमार भुरसिंह राजपुरोहित याने हजर केलेले 2,50,59,103 रुपये किमतीत, त्यात 2,687.361 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून या घटनेचा छडा शिर्डी पोलीस लावतात. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर तत्कालीन पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर. दिनांक 13 मे रोजी एक घटना घडलेली होती. शिर्डी या ठिकाणी एक व्यापारी आलेला होता. तो आणि त्याचा ड्रायव्हर एका साई सुनीता या हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि तिथं थांबलेले असताना त्यांच्याकडं जे एक सोन्याचं पार्सल होतं ते जवळजवळ 3,26,00,000 रुपयाचं सोनं होतं. तर ते त्याची चोरी झालेली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे एक पोलीस इन्स्पेक्टर आणि त्यांची टीम इमिडिएटली त्यांनी तपास सुरू केला आणि त्यांना लक्षात आलं की जो आरोपी आहे तर तो पुण्याला गेलेला आहे. तिथून पुढं मग तो राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे. आणि मग टीम जेव्हा राजस्थानला बारमेर या ठिकाणी पोहोचली तेव्हा लक्षात आलं की आरोपी तिथं आलेला आहे आणि तो तिथून परत पळून गेलेला आहे. जेव्हा पोलिसांनी त्या आरोपीच्या नातेवाईकांना आणखी विचारणा केली तेव्हा लक्षात आलं की जो मुद्देमाल आहे तर त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या भावाकडे घरी ठेवलेला आहे. तर या गुन्ह्यातला जो मुद्देमाल आहे जो 3,26,00,000 रुपयाचे जे सोनं होता त्यापैकी 2,50,00,000 रुपयाचं जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकवर झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 2,687 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 2.5 किलो सोनं जे आहे हे या टीमनं रिकवर केलेलं आहे. आरोपीचा शोध घेत आहोत आणि पुढचा जो उर्वरित मुद्देमाल आहे तर तो त्याचा आम्ही शोध घेत आहोत.